तालुक्यातील आज या कृषी व्यापाऱ्याच्या मार्फत पालिका संपूर्ण जे व्यापार बंद ठेवण्यात आलेले आहे, ज्या शासनाचे जास्त काटे लावण्यात आलेले आहेत आणि त्यामुळे पालिका आज जे कृषी दुकाने आहेत आज संपूर्ण बंद ठेवण्यात आहेत। माझ्यासोबत आता काही कृषी दुकानात आपण त्याचे आता काय सांगा, तुमच्या नेमक्या काय मागण्या आहेत आणि सकाळपासून पाहिजे तुमची दुकानं बंद ठेवण्यात आली, काय मागणी आहे तुमच्या? मेन आमची मुख्य मागणी अशी आहे की खतासोबत जे लिंकिंग देतं कंपनी आणि त्याच्यामुळे शेतकऱ्यांना आम्ही योग्य रेटमध्ये खत देऊ शकत नाही। हे लिंकिंग 100% बंद झालंच पाहिजे। 100% बंद झालं तर आम्ही शेतकऱ्यांना व्यवस्थित खत योग्य रेटमध्ये देऊ शकतो। ही आमची सगळ्यात मुख्य आज पहिलं संपूर्ण महाराष्ट्रामध्ये बंद ठेवण्यात आलेला आहे। हा पूर्ण महाराष्ट्र बंद आहे आणि महाराष्ट्रासोबत आज पूर्ण भारतभर एक दिवसाचा बंद आहे आणि आमचा बेमुदत बंद आहे। जो पण लिंकिंग बंद होत नाही तोपर्यंत आमचा बंद मागं होणार काय नेमकी लिंकिंगचं काय कसा पर्यंत काय सांगितलं आहे? शेतकऱ्यांची मागणी युरिया आणि DAPची आहे, पण त्याच्यासोबत कंपनी कुठं पेस्टिसाईड घ्या किंवा नॅनोचं खत घ्या किंवा दुसरं वॉटर सोल्युबल घ्या असं लिंकिंग देते। त्याची मागणी आहे पण शेतकरी ते जबरदस्तीने घेत नाही, पण कंपनी आम्हाला मात्र जबरदस्तीने देत आहेत। ते बंद झालं पाहिजे तर आम्ही शेतकऱ्यांना युरिया आणि DAP योग्य भाव देऊ शकतो। काय मागणी आहे तुमच्या? मेन महत्त्वाची मागणी जी आहे की जे शेतकऱ्यांना आपण खत पुरवठा करतो, महत्त्वाचं जे DAP आणि युरिया आहे ह्या दोन खतासोबत कंपन्यांची जाचक जे लिंकिंग आहे ती बंद झाली पाहिजे। आणि दुसरी महत्त्वाची मागणी जी आहे, जे युरिया DAP जे बाकी खतांची जी वाहतूक आहे, जे शासन म्हणते की आम्हाला MRPवर विका आणि MRPवर जर बिलिंग होते आणि MRPच्या पुढं त्याचं भाडं जे लागतं एक 40-50 रुपये एक गोणीचं भाडं पडते, हमाली लागते आणि MRPवर हे होत नाही। त्यामुळे 40 ते 50 रुपये आम्हाला कधरून भरावे लागतात आणि शेतकऱ्यांना मी MRPवर विकू शकत नाही, आम्ही ते परवडणार नाही आमच्या व्यापाऱ्यांना। त्यामुळं महत्त्वाची मागणी ती पण आहे आमची की जे एक्स आहे जे भाडं आहे ते पोच मिळाला पाहिजे कंपन्याकडून, ती आमची एक दुसरी महत्त्वाची मागणी आहे। आता काय सांगाल तुमच्या काय मागण्या आहेत? दुकानदाराला जे पॅकिंगमध्ये बियाणं येतं आहे, कंपनी पॅकिंग करते, पॅकिंगमध्ये आमच्याकडे येतं आहे, त्याचं पक्कं बिल आम्हाला येतं आहे, आम्ही पक्क्या बिलात खाली विकतो शेतकऱ्याला। शेतकऱ्याचं जर समजा काही कारणास्तव बियाणं उगवलं नाही किंवा काही प्रॉब्लेम आले तर त्याच्यामध्ये दुकानदाराला पार्टी करण्यात येते, दोषी ठरवण्यात येते दुकानदाराला दोषी धरण्यात येते। दुकानदाराला साक्षीदार म्हणून धरावं, दोषी धरू नये, ही आमची मुख्य मागणी। शेतकऱ्याचं नुकसान झालेलं, शेतकऱ्याचं नुकसान त्याचं काय? ते शेतकऱ्याचं नुकसान जे झालंय ते कंपनी आणि शेतकरी यांना शासनानं काय ते निर्णय द्यावं आणि कंपनीनं बघावं त्याचं काय। तर काय सांगाल, काय मागणी आहेत तुमच्या अजून? आता जे साथी पोर्टल ॲप आहे त्यामधून बियाणं विक्री करा म्हणते शासन आपल्याला, तर ते सध्या आम्ही खत विकतो ह्याच्या मार्फत DBT मार्फत। त्यामध्ये आम्हाला अत्यंत अडचणी, त्यामध्ये नेटची अडचणी येते, त्यामध्ये ते शेतकऱ्याकडे आधार कार्ड नसते तर ते शेतकरी तर आठवली घेऊन जाते, तर ते ॲप रद्द करावं। पण तुमच्या आता हे जायचं काठीमध्ये पाहिलं तर आता कालपासून दुकान बंद आहे, तर मी शेतकऱ्याचा फाटका बसतो याचा? हा निश्चित बसणार शेतकऱ्याला फायदा, पण हे जे बंद आहे हे शेतकऱ्याच्याच ह्याच्यासाठी या फायद्यासाठी बंद केला आहे। कारण आम्ही जे खत गेलोत लिंकिंग हे आम्हाला आल्यानंतर आम्ही खाली द्यायचा प्रयत्न करतोच ना। आता किती दिवस बंद असणार आहे हे? आता बेमुदत बंद आहे महाराष्ट्र पूर्ण, जोर अटी मान्य होत नाही तोपर्यंत। तर येतं यापर्यंत म्हणतं की जे शासनाने आम्हाला आठ्या लावण्यात आले जे आठ्या रद्द करा, जोपर्यंत आठ्या रद्द होत नाही तोपर्यंत आमचं दुकान असेच बंद राहणार आहे। कॅमेरापासून विकास वाघमारे, मी संभाजी मुंडे, TV9 MIT परळी, बीड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।